So good evening everyone. Today we are going to see how to read different words. That is what we are going to do because that is more what is required for all of us when we are learning a language. जेव्हा आपण भाषा शिकतो तेव्हा सगळ्यात गरजेचं काय असतं आपल्याला तर वर्ड्स आपल्याला वाचता आले पाहिजे वेगळे वेगळे. त्यामुळे बरेच जण अशी डिमांड करतात की आम्हाला वाचता आलं पाहिजे वर्ड्स आम्हाला वाचण्यासाठी आले पाहिजेत वगैरे. त्यामुळे आपण पहिल्यांदा त्याच्यावर फोकस करणार आहे. ओके. सो वन बाय वन मी ज्याला विचारेल त्यांनी सांगायचंय. ठीक आहे. त्याने ते वर्ड काय करायचं रीड करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि इफ यू आर एबल टू रीड गुड. इफ यू आर नॉट एबल टू रीड देन गिव्ह मी वन मोर मिनिट. ठीक आहे. सो आय वॉज टेलिंग दॅट वी आर गोइंग टू स्टार्ट विथ स्मॉल स्मॉल वर्ड्स आणि मोठे सुद्धा. तर ज्याला वाचता येते त्यांनी असं कंटाळा नाही करायचा आहे कारण याच्यातून पण शिकायला मिळतंय. आणि तुम्हालाही मोठे मोठे वर्ड्स वगैरे वाचता येतील. ठीक आहे. हे अगेन आय एम आस्किंग यू. Yes. माझा आवाज व्यवस्थित ऐकायला येतोय? Oh, Yes. yes. ओके फाईन व्हेरी गुड. लेट स्टार्ट. आता आपण लास्ट टाइम काय बघितले वोकॅबलरीचे वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज बघितले. असं मी गोल काढायचो किंवा काहीतरी काढायचो आणि तुम्हाला ॲरो करून सांगायचो की वर्ड्स बनवायचे. तर आज आपण असं काय ऍक्टिव्हिटी न करता कारण उशीर झाला ना आज थोडासा सगळ्यांनी जॉईन होत होते सगळ्यांना थोडा टाइम त्याच्यात गेला. सो आता मी काय करणार आहे आय एम गोइंग टू राईट सम वर्ड्स अँड यू आर गोइंग टू टेल मी द करेक्ट प्रोनाउन्सिएशन. मी एक कोणाला पण एका एकाला वाचायला लावणार आहे. ठीक आहे. So first Kavya will read this word, okay? This is the first word. Try to read it. Spanish. हा स्वतःच वाचला ना? स्वतःच वाचला ना कोणाची हेल्प न घेता? येस काव्या? No. मला माहिती आहे. हे बघा तुम्हाला शिकायचंय त्याच्यामुळे काय करायचं स्वतः ट्राय करायचं. ठीक आहे. ओके. हे बघा स्पॅनिश. एस एच असल्यावर आपण कसं वाचतो असं एवढा आवाज करायचा एवढा साऊंड. सोपं आहे खूप. स्पॅ नी आणि Nish. त्यामुळे काय झालं स्पॅनिश. सगळ्यांनी म्हणायचंय हे बरं का म्हणजे माईक माईक जरी बंद असला तुमचा तरी सुद्धा तुम्ही रीड करायचंय पाठीमाग का तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे बोलायची वाचायची. ठीक आहे. तो स्पॅनिश. Spanish. ओके. सो लेट सी अनदर वर्ड. आता ह्या वेळेस प्रबुद्धला मी वाचायला लावणार आहे. काही काही वर्ड्स इझी असतील जे तुम्हाला ऑलरेडी वाचायला येतात. काही काही वर्ड्स आपण भरपूर वर्ड्स बघणार आहात त्यामुळे काही काही वर्ड्स वेगळे पण येतील काही काही वर्ड्स सोपे पण येतील. तर जे वर्ड्स येतील ते वाचून दाखवायचं. प्रबुद्ध. ट्राय टू रीड प्रबुद्ध. Aeroplane. ओके. डिड यू रीड इट बाय योर ओन Airplane. सेल्फ और डिड यू टेक समबडीज हेल्प? No, sir.
हो. नो सर. गुड. आता दुसरा वर्ड. ओके. रेडी. नाव आय विल गिव्ह दिस टू प्रियांशू. हा, थोडा वेगळा वर्ड देतो मी, कारण तो सातवीला आहे तर मोठा आहे ना, तर थोडासा वेगळा त्याला आला पाहिजे. येस, प्रियांशू, यू कॅन रीड दिस. Priyanshu Gaikwad, I am asking you to try to read this word. Mm, mm, ट्राय टू रीड इट. एवढा वेळ मी देऊ शकत नाही, मग मला पास P करायला लागेल ना तो वर्ड दुसऱ्या स्टुडंटला. GY. P से पिस्टोलॉजी. ओके, ऑल राईट, फाईन. आपण आता अजून एकाला विचारू. आर्यन, आर्यन, यू ट्राय टू रीड दिस. अरे, आज आर्यन दोन आहेत बरं का आपल्या क्लासमध्ये जॉईन झालेले. तर आपण पहिला आर्यन कदमला चान्स देऊया आणि मग दुसऱ्या आर्यनला. आर्यन कदम. आर्यन कदम इज देअर. आय थिंक ही लेफ्ट द मीटिंग. आर्यन, अंशला देऊया आपण पहिल्यांदा. नाही, अंश तर ठीक आहे. आर्यन भुजबळ, कॅन यू ट्राय टू रीड दिस. ट्राय करायचं, काय नाही, चुकलं चुकू दे, मी आहे. Psychology. ओके. आता मी रॅन्डमली विचारतोय की कोण सांगू शकेल याचं प्रोनाऊन्सिएशन करेक्टली, किंवा ट्राय करण्याची इच्छा आहे की मला ट्राय करायचंय, एकदा मी ट्राय करू का, असं कोण आहे तुमच्यापैकी. मग मी करेक्ट नंतर सांगणार, तुम्ही पहिलं कोणीतरी ट्राय करा ना अजून. थोडा वेगळा वर्ड आहे. कोण ट्राय करतंय. नो वन. 2 minutes. ओके. Sir, uh, physiology. ओके. Psychology. Psychology. कोण म्हणतंय मला तेच कळत नाही, तुमचं नाव तर सांगा, कोण बोलतंय मला. काहीच गेस करतोय मी नुसता, हा बोलतोय तो बोलतोय असं होतंय माझं इथं. Aryan Bhujbal. Psychology. ओके. ओके, फाईन. आता सांगू का मी खरं खरंच प्रोनाऊन्सिएशन. Yes. ओके. एकच जण येस बोलला, ठीक आहे. ओके. तर ह्या वर्ड मध्ये पी हा जो आहे हा सायलेंट असतो. म्हणजे इंग्लिश भाषा ही खूप मॅजिकल आहे, की त्याच्यामध्ये काय काय वर्ड्स असे आहेत की त्याचे उच्चार तुम्हाला प्रॅक्टिसनीच येणार. Psychology. काय आहे मग ते. पी सायलेंट आहे म्हणजे इथून आपल्याला वाचायचंय साय
Psychology. ओके, सायकोलॉजी. सायकोलॉजी शब्द ऐकलाय कोणी? सायकोलॉजी शब्द ऐकलाय? नाही ऐकला कोणी? Yes. स्पॅनिश वर्ड ऐकलंय का? स्पॅनिश वर्ड काय आहे? स्पॅनिशचा अर्थ काय? 20 मिनिट लागेल आपण. सांगा, स्पॅनिश म्हणजे काय? एकालाही सांगता येत नाही. नुसतं स्पॅनिश 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 आपण बरेचदा ऐकतो हा शब्द. ठीक आहे, मी सांगतो. स्पेन नावाचा एक देश आहे. ठीक आहे. खूप प्रॉस्परस देश आहे, म्हणजे खूप डेव्हलप्ड कंट्री आहे तो, स्पेन. तर तिथे फुटबॉल वगैरे पण खेळ हे प्रसिद्ध आहेत स्पेनमध्ये. ठीक आहे. SPAIN, स्पेन. आणि त्या स्पेन देशात राहणारी लोक किंवा त्याची भाषा, तिथली जी भाषा आहे ते त्या भाषेला स्पॅनिश म्हणतात, किंवा तिथल्या राहणाऱ्या लोकांना पण स्पॅनिश म्हणतात. राहील लक्षात? Oh, yes. हा. Yes, yes, yes. आणि एरोप्लेनचं सांगायची गरज नाही, एरोप्लेन तर तुम्हाला माहिती आहे. मग सायकोलॉजी काय आहे बरं, कोणाला माहिती आहे का? आता मी 2 वर्ड्स तर आपले झाले, आता थर्ड सायकोलॉजीचं काय आहे? कोणी ऐकले, कोणाला माहिती आहे का सायकोलॉजी म्हणजे काय? येस. तर सायकोलॉजी म्हणजे आपल्या मनाचा अभ्यास, माइंडचा अभ्यास. ओके. तर त्या माइंडच्या अभ्यासाला सायकोलॉजी म्हणतात. ठीक आहे. कॉलेज झाल्यानंतर म्हणजे 12वी झाल्यानंतर आर्ट्सला सायकोलॉजी विषय हा कॉमन असतो, आणि मेडिकल सायन्स Sir, मध्ये वगैरे पण सायकोलॉजी विषय आजकाल शिकवतात. ठीक आहे. एनिवेज, लेट्स नॉट वेस्ट टाइम sir. ऑन दिस. लेट्स इज एनीवन ट्राइंग टू से समथिंग? Yes, sir. Tell your name first, because I'm not able to see who is speaking right Sir, now. Aradhya. Aradhya, you joined very late today. Why? Sir, I am goes to program. You had gone to some program, so you should inform me by putting one message on WhatsApp, sir, I'm going to some program or something. Hmm? Okay, speak. What do you want to ask me? Sir, what are you doing now? आय एम टीचिंग. ठीक आहे, मी सांगतो. वी आर टेकिंग डिफरंट वर्ड्स अँड वी आर प्रॅक्टिसिंग हाऊ टू रीड दोज वर्ड्स. ओके. सो यू कॅन ऑल्सो पार्टिसिपेट. When I will ask you to read, then you try to read. Okay. Okay, sir. Now another word I am writing it here, and ज्याचं नाव घेईल त्यांनीच सांगायचंय त्या वर्डचा उच्चार. हे शक्यतो मोठ्या मुलांना हे वर्ड येतील, पण ठीक आहे, फोर्थ पासनं पण CBSE स्कूल मधले पण आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळं हे यायला पाहिजे रीड करायला. सो कोण राहिले अजून? अंश. लेट्स आस्क अंश. अंश इज ऑल्सो देअर. अंश, ट्राय टू रीड दिस वर्ड. आणि अंश नंतर मग मी आराध्याला सांगणार आहे वाचायला. सो फर्स्ट अंश. सगळ्यांना चान्स मिळायला पाहिजे ना. हम्म. अंश, अनम्यूट युअर माइक अँड ट्राय टू रीड इट. रीड करताना आहे ना, पटकन अनम्यूट करायचं, पटकन करायचं. हा. कॅन यू से इट अगेन? मोठे बोल. Try. ओके. मोठे बोल. Loudly. Try. ओके, फाईन, ठीक आहे, गुड ट्राय. नाव लेट्स आस्क आराध्या. आराध्या, Yes, sir. ट्राय टू रीड दॅट वर्ड विच आय हॅव रिटन.
सर One अनस्टेबल. star. ओके, ठीक आहे. आता परत, आता सगळ्यांना चान्स आहे की कोणाला जर वाचता येत असेल किंवा कोणाला ट्राय करायचंय, त्यांनी सांगू शकता की आता आम्हाला ट्राय करायचंय. आणि तुम्ही ट्राय करा, मग मी करेक्ट सांगणार. One star. कोण बोललं नाव तर सांगा, मला नाही समजत आहे कोण बोलतंय, नाही का? नाव सांगायचं की सर. Aryan Bhujbal. हा, ट्राय करा. One star. ओके, आणखी कोणाला ट्राय करायचंय? ऑलराईट, फाईन, लेट्स सी. आता मी सांगतो, नीट लक्ष द्यायचं सगळ्यांनी, ठीक आहे? बऱ्यापैकी तुम्ही जवळपास येताय, पण पूर्ण तुम्ही करेक्ट अजूनपर्यंत आलेले नाही. तर काही हरकत नाही, शिकायचंय आपल्याला, शिकत राहायचंय. One star. एन, एन एन, ठीक आहे. नंतर सीईएस, सेस, एनसेस. नंतर ट्रल, Ancestral. एनसेस्ट्रल. काय झालं, मी काय केलं, शब्दाला ब्रेक केलं. एवढा अख्खा मोठा वर्ड काय केला मी, त्याला ब्रेक केलं. एनसेस्ट्रल. Ancestral. ओके. Okay. प्रबुद्धला मी मागच्या एका सेशन मध्ये सायन्सच्या शिकवलं होतं हाऊ टू रीड. एम आय राईट प्रबुद्ध? असंच बघितलं ना आपण, येस. शब्दाला ब्रेक करायचा. हा, सो ते लक्षात ठेवायचं. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट असेल, इंग्लिश जर तुम्हाला वाचता आलं ना, तुम्ही कुठल्याही सब्जेक्ट मध्ये चांगला स्कोअर करू शकता. कुठलाही विषय वाचू शकता. मग तुम्हाला कोणी हरवणार नाही. तुम्ही एकदम ग्रेट बनणार मग. मग कुठलाही विषय तुम्हाला सहज समजणार. फक्त तुम्हाला इंग्लिश वाचता आणि समजता आलं पाहिजे. ओके. अँसेस्ट्रल. अच्छा, आता ह्याचं मिनिंग मी सांगतो. अँसेस्ट्रल म्हणजे आपल्या पूर्वजांचं, म्हणजे कुठल्याही पूर्वजांचं काहीतरी असेल, त्याला अँसेस्ट्रल शब्द वापरू शकतो. म्हणजे अँसेस्ट्रल हाऊस असेल तर याचा अर्थ पूर्वजांचं घर, अँसेस्ट्रल हाऊस. पूर्वज म्हणजे कोण? आपले आजोबा Ancestral. किंवा असे आपल्या घरातले जे कोण होते मोठे, त्यांची काही जागा असेल, घर असेल, तर त्याला आपण म्हणणार अँसेस्ट्रल. ठीक आहे, म्हणजे पूर्वजांचं. लेट्स ट्राय अनदर वर्ड नाव. लेट मी थिंक अबाउट इट. Right. Uh, Lieto, kan नुसतं वाचन. Okay, now this word I have written and I want, let me choose one student. Aryan, Aryan Kadam. Aryan Kadam will try to read this first. Yes, Aryan Kadam. Statistics. Okay. Kavya, टी सी. okay. Yes, you both were close to the pronunciation. Statistics. खूप सोपं आहे बघा. स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स. ठीक आहे. अजून एक शेवटचा, आता आपल्याकडे काही थोड्याच वेळ राहिलाय. मला एकच फक्त याच्यामध्ये सांगायचंय की हा ए जो असतो तो आपल्याला कन्फ्युजन वाढवतो फक्त, बरं का, इंग्लिशमध्ये. ए, कधी कधी एचं प्रोनाऊन्सिएशन ऍ होतं, कधी आ होतं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल सर? काय करायचं मग? प्रॅक्टिस. पुन्हा पुन्हा वाचायचे हे शब्द.
किंवा रीडिंग आपलं वाढवलं पाहिजे. ठीक आहे. आणि माझ्या डोक्यात एक नवीन कल्पना आली आहे, ते पण सांगायचं होतं. आय हॅव प्लॅन्ड वन थिंग. आता आपण इंग्लिशचा क्लास कधी कधी असतो, कोण सांगेल मला? टाइम टेबल मी ऑलरेडी दिला होता ना. इंग्लिशचा क्लास कधी कधी असतो? हु विल टेल मी? दररोज तर नाहीये, मग कधी कधी असतो. सर काव्यात हा आय टेल हा हा काव्या येस येस टेल. मंडे ट्यूसडे वेनसडे फ्रायडे अँड सॅटरडे येस. थर्सडे नॉट. हा थर्सडे देर इज नो इंग्लिश क्लास. इंग्लिश कॉमन क्लास जो आहे तो थर्सडेला नाहीये. ठीक आहे. कारण बाकीच्या मुलांचा मला त्यावेळेस वेळ लागतोय, क्लास घ्यायला वेळ हवा आहे, त्याच्यामुळे थर्सडेला नाहीये. थर्सडे सोडून बाकीच्या दिवशी आहे. मग त्या प्रत्येक इंग्लिशच्या क्लासमध्ये आता काय करणार आहे मी? रीडिंगला एक वेगळं टाइम टेबल असणार. म्हणजे समजा मंडे ट्यूसडे रीडिंग. रीडिंग आठवतं तुम्हाला? मी काहीतरी दाखवायचो इथं प्रेझेंटेशन मध्ये आणि तुम्ही रीड करायचे. मी सांगायचो की समजा 3 जण असतील, 3 कॅरेक्टर, राम श्याम, अजून काहीतरी नाव असेल, राम श्याम हनुमान असेल. तर राम श्याम आणि हनुमानचं डायलॉग मी काय करायचो? रामचं डायलॉग काव्या बोलल, श्यामचं डायलॉग आर्यन बोलल, अजून काय होतं, हनुमानचा डायलॉग प्रियांशू बोलल. असं आपण केलेलं आठवतं येस रीडिंग? हा येस येस. हा राईट. तर मग तशा पद्धतीने आपण रीडिंग काही दिवस रीडिंगसाठी ठेवू, काही दिवस असे वर्ड्सची ऍक्टिव्हिटीसाठी ठेवूयात. म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, प्रॉपर सगळं काही सेट होईल. चालेल? हो चालेल. टाइम येस सर. टाइम टाइम वरती जॉईन होत चला. आणि जॉईन होताना मला वाटतं, मला प्रियांशूनी मागच्या वेळेस सांगितलं होतं की जॉईन होताना ते विचारतं की कुठलं नाव टाकायचंय आत एंट्री करताना या मीटिंग मध्ये. तेव्हा तुमचं नाव त्याच्यामध्ये टाका, मोबाईलचं नाव दिसलं नाही पाहिजे. की हे प्रत्येकाने ही काळजी घ्यायची. आणि जर आपल्याला ते समजत नसेल कसं करायचं, तर हा क्लास झाल्यानंतर तुम्ही मला विचारा, मी गाईड करतो. ठीक आहे. प्रत्येकाला हे आलं पाहिजे. आणि टाइमवर जॉईन व्हायचंय, खूप उशीर नाही करायचंय. उशीर होत असेल तर मेसेज ड्रॉप करायचा आहे व्हॉट्सअपवरती की सर आज थोडं लेट होणार आहे, किंवा जे काही. तसं मी रेकॉर्डिंग तर पाठवतोय. आणि जे कोणी जॉईन होऊ शकत नसतील त्यांनी नंतर युट्यूबला रेकॉर्डिंग सर्च करायचे आणि रेकॉर्डेड व्हिडिओ पाहायचा आहे. म्हणजे तुम्ही मागे नाही पडणार, सगळ्यांच्या बरोबर लेवलला येतात. ठीक आहे. अंडरस्टूड? येस सर. ओके. चलो बाय. बाय सर. बाय. बाय सर. आता म्हणू नको. बाय सर. बाय. बाय सर. बाय.